पुण्याची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येताच भाजपच्या काकडे पिता पुत्रांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। विक्रम काकडे यांनी पुण्याच्या जागेसाठी पक्ष कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरलाय। अर्ज भरल्याच्या नंतर राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व गोंधळ। पुण्यामध्ये काकडेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीमधला गोंधळ समोर आला। निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या सुनील टिंगरे यांनी देखील पक्षाच्या कार्यालयामध्ये अर्ज भरलेला आहे। टिंगरेंचा अर्ज डमी असल्याचं उमेश पाटील यांचं स्पष्टीकरण। काकडेंची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर सुनील टिंगरे यांचे समर्थक नाराज झाले। संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच राजीनामा दिला। टिंगरे समर्थकांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देत असताना संतापही व्यक्त केलेला आहे। काकडेंनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांची देखील नाराजी। सुरेश घुले हे उमेदवारीसाठी इच्छुक होते। उमेदवारी डावलल्यामुळे माध्यमांशी बोलत असताना सुरेश घुले यांना अश्रू अनावर झाले। छत्रपती संभाजीनगरच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठा पेच आहे। जागा भाजपच्या वाट्याला गेलेली असतानाही शिवसेनेचे समीर सत्तार यांच्याकडून अर्ज दाखल। समीर सत्तार हे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र आहेत। महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याची चर्चा आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। निवडणुकीमध्ये विजय नक्कीच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मंत्री नितेश राणे यांचीही उपस्थिती। नागपूर विधान परिषदेच्या जागेवरती काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी अर्ज भरले। अतुल लोढणेंच्या नंतर दिनेश ढोले यांनीही अर्ज भरलाय। उमेदवार ठरत नसल्यामुळे 2 जणांना अर्ज भरण्याच्या सूचना। नाव निश्चित झाल्याच्या नंतर 1 जण माघार घेणार आहे। परभणीमध्ये हिंगोली विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी। काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या मुलानं उमेदवारी अर्ज भरला। सुशील देशमुख यांनी हा उमेदवारी अर्ज जो आहे तो अपक्ष म्हणून भरलेला आहे। महाविकास आघाडीमध्ये परभणीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला। भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी अहिल्यानगर विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला। आई उषाताई तानपुरे यांनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छाही दिलेल्या आहेत। प्राजक्त तनपुरे विकास कामासाठी भाजपमध्ये गेलेले आहेत का? त्यांना उमेदवारी देखील भाजपनं दिली। विकास कामांचं ढोंग तनपुरेंनी बंद करावं, खासदार संजय राऊत यांचा घणाघात। बातमी आहे परभणीमध्ये महाविकास आघाडीमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विवेक नावंदर यांनी उमेदवारी अर्ज भरला। मताचं गणित जुळवूनच उमेदवारी दाखल केली। विजय आमचाच होणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी शिवसेना विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये लढत होतीये। शिवसेनेकडून सईद खान यांना उमेदवारी तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॉक्टर विवेक नावंदर हे निवडणुकीच्या रिंगणात। साताऱ्यामध्ये धैर्यशील कदम यांना भाजपची उमेदवारी। सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघामधून धैर्यशील कदम यांना उमेदवारी। जुने वाद विसरून महायुतीने एकजुटीने काम करावं, कदम यांचं आवाहन। विधान परिषदेसाठी सोलापूरमधून भाजप उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पालकमंत्री जयकुमार गोरे, शिवसेनेच्या राज्यसभेचे खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल करण्यात आला। अमरावती विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। अमरावतीची जागा काँग्रेसच्या वाट्याला। काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यात आला। यवतमाळ विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलाय। पालकमंत्री संजय राठोड यांच्या जिल्ह्यातील अनेक नेते हे उमेदवारी अर्ज भरत असताना उपस्थित होते। निवडणुकीमध्ये विजय होणार असल्याचा विश्वासही दुष्यंत चतुर्वेदी यांनी व्यक्त केला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी देखील आपला अर्ज भरलाय। संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।